की 20 लाख कोटी अन्नधान्य जे आहे ते दरवर्षी सरतंय, याच्यापेक्षा एक ग्लास पाणी पिऊन रात्रीचं झोपतात अशानं तुम्ही वाटप का करत नाही? तर शासनाचं उत्तर काय येतं की वाटप करायला आम्हाला सर्व त्या ठिकाणी खर्च येणार आहे. मी शासनाला विचारतो की तुम्ही येलो कार्ड असेल, पांढरं कार्ड असेल, ग्रीन कार्ड असेल, त्याच्यावरती अन्नधान्य वाटप करता की नाही? खर्चाचं तिथेही होतो. त्या एक फोटो अजून टाकलं तर किती खर्च होणार? वाहतुकीचा अजिबात खर्च नाही. पण देण्याची दानं तिथल्या असणाऱ्या सरकारमध्ये नाही, हे आपण लक्षात घ्या. देण्याची दानच नाही. त्यांना असं वाटतंय की आपण हे जर फुकट वाटलं तर व्यापारी आपल्याला जो पैसा देतोय त्याचं काय होणार? हे धान्य आपण असणारं जो उपाशी पोटी जपतोय त्याला आपण जर दिलं तर व्यापारी आपल्याला जो पैसा देतोय त्याचं काय होणार? तो इथल्या गरीब माणसाचं बघत नाही तर त्याला येणाऱ्या मदतीचं तो बघतो, हे लक्षात. त्याला येणाऱ्या मदतीचं बघतो, त्याला असणाऱ्या इथल्या माणुसकीचं काहीच घेणं देणं नाही. मग ते काँग्रेस असेल किंवा बीजेपी असेल, दोघांचंही राज्य आपण पाहिजे. दोघांचंही राज्य आपण पाहिजे. दोघंही एकाच मायाचे मनी आहेत, त्याच्या पलीकडे आपल्याला काही दिसत नाही. इंग्रजीमध्ये बीजेपी वाले म्हणतात वी आर विथ डिफरन्स. म्हणजे आम्ही असणार इतरांपेक्षा वेगळे आहोत. कुठल्या अर्थाने तुम्ही वेगळे आहात हे तर सांगा. काँग्रेसवाले चोर होते म्हणून त्यांना घालवलं. तुमचं चारित्र्य तर चोराचंच चारित्र्य आहे, दुसरं काय आहे? सुप्रीम कोर्टामध्ये राफेलच्या पहिल्यांदा जाऊन सांगतात की नाही नाही, या समितीने हे सगळं रेकॉर्ड बघितलेलं आहे. आणि जेव्हा त्या समितीचे चेअरमन म्हणतात की हा रेकॉर्ड आमच्याकडे आलाच नाही, त्यावेळेस ते म्हणतात नाही नाही, दाखवण्याचं राहून गेलं. दाखवण्याचं राहून गेलं. म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी हे सरकार कुठंही खोटं बोलू शकतं, हे लक्षात घ्या. पुन्हा नवीन पिटिशन आली सुप्रीम कोर्टामध्ये राफेलच्या संदर्भात. कोर्टाने विचारलं तुम्ही मागच्या वेळेस खोटं बोललात, यावेळेस खरं बोला. आपलं भिंग बाहेर पडेल म्हणून या सरकारने काय सांगितलं की आमची कागद चोरीला गेली. आमची कागद चोरीला गेली. आता बाबा कागद चोरीला गेली की गायब केली हे तर सांगा. आणि सरकारी कागद चोरीला कशी गेली? जिथं डिफेन्सची कागद, हे सरकार घोटाळल्याशिवाय दुसरं काहीच नाही, हे आपण लक्षात. लहान पोरगा कसा नापास झाला, त्या आई बापाने विचारतो काय झालं रे? काय नाही, मला मार्क मिळाले. आता त्या आई बापाला कळत नाही की त्याला 35 मार्क मिळाल्याशिवाय तो पास होत नाही. तो म्हणतो मिळाले ना मार्क, किती? 20 मार्क मिळाले. तो आई बाप म्हणतो नाही फार चांगले मार्क मिळाले तुला, का त्याला वाटतं 20 मार्क म्हणजे लय मोठे मार्क. तर त्याला कुठं माहिती त्या आई बापाला का 35 मार्क लागतात. मग पुढच्या वर्षी शाळेत जाणार का? तो म्हणतो जाणार ना. पण तो हे नाही सांगत की त्याच वर्गात मी जाऊन बसणार आहे, हे तो सांगत नाही. तसे हे आपलं पंतप्रधान आहे. त्याला वाटतं की आपण गाडव आहोत, आपण अनाडी आहोत. तो 10वी नापास आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण त्याला सांगितलं पाहिजे की बाबा आम्ही
इथे शिकले सवरलेले आहोत. अजित पवारांच्या कालावधीमध्ये सुद्धा मंत्रालयाला आग लागली, कागदपत्र जळाली, काही जणांनी फटाके वाजवले की आपली आता सुटका झाली. त्यावेळेचा चीफ सेक्रेटरी होता तो असं म्हणाला, कागद कोणी जाळली असतील तरी चालतील, पण याच फायली पुन्हा नव्यानं होतील हे लक्षात घ्या. त्याला विचारलं, अरे तू कागद जाळल्यानंतर नव्यानं कसं काय होत? तो म्हटला, इथं असताना ब्रिटिशला चालू होता. त्याला माहित होतं की मी इथं सोडून गेल्यानंतर इथले राज्यकर्ता चोर असेल, जेव्हा तो कागद जाळायचा कामकाज करेल, त्यांनी असा एक शंकराचा 5वा डोळा ठेवलेला आहे की त्या डोळ्यामध्ये सगळी कागद असतात, फक्त तुम्हाला काढावी लागतात. हे जसं म्हटल्या म्हटल्या फटाके वाजवाले पळून गेले मंत्रालयात. तो म्हटलं आपलं जाळून काय फायदा झाला नाही. जेव्हा नरेंद्र मोदींना आम्ही सांगतो तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये किती म्हटला कागद चोरीला गेले तरी ब्रिटिशांनी 5वा डोळा तयार केलाय, त्याच्याकडे सगळी कागद असतात हे लक्षात घ्या. सत्ता ह्याची जाऊ द्या, याला जेलमध्ये घातल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या. किंवा तेही चोर हेही चोर, फरक काय? काँग्रेसवाले असे खात होते, हे फक्त असे खातात. काँग्रेसवाले सरळ सरळ म्हणते फाईल आली आहे ना, जे किती देतोय ते सांग, 1% देतोय, 2% देतोय. यांची खाण्याची पद्धत वेगळी. मला आता चिठ्ठी आली होती की आमचा एक रस्ता बंद पडलाय 1.5 वर्षापासून. ज्यांनी चिठ्ठी पाठवली त्याला असं सांगतो, आपलाच रस्ता बंद पडला नाही, महाराष्ट्रातले अनेक कामं बंद पडलेली आहेत अशी असणारी परिस्थिती. टक्केवरनं भांडण. यांची खाण्याची पद्धत वेगळी. आम्ही त्यातले नाहीत ना असं त्यांचं म्हणणं नाही. आम्ही यांच्यापेक्षा वेगळे आहोत. बरोबर आहे, यांची खाण्याची पद्धत वेगळी आहे. हे समोरच्याला खाऊ देतात पहिल्यांदा. हे पहिल्यांदा समोरच्याला खाऊ देतात. समोरच्याने खाल्लं की त्याला विचारतात किती आले, तो म्हणतो आले साहेब 200-400 कोटी. तो म्हटला 200-400 कोटी नाही 600 कोटी आले. आता असं कर, 450 कोटी माझ्याकडे पाठवून दे, 150 कोटी तुझ्याकडे. यांची खाण्याची पद्धत वेगळी. हे समोरच्याला खाऊ देतात, समोरच्यानी खाल्लं की त्याच्यातला हिस्सा मागतात. या खाण्याला इंग्रजीमध्ये कॉर्पोरेट करप्शन म्हणतात. हे कॉर्पोरेट करप्शन आहे. यांनी अंबानीला विमानं सप्लाय करा म्हणून सांगितली की नाही, की जेव्हा त्यांनी असणारे HAL ला दिली पाहिजे होती. अनिल अंबानीला दिला ना. आता अनिल अंबानीला सांगितलंय तर बीजेपीच्या सगळ्या उमेदवाराचा खर्च कर. तेव्हा हे दुनियेपेक्षा भयानक आहे एवढं लक्षात घ्या. काँग्रेसवाले एकटेच करप्ट होते, म्हणजे व्यक्तिगत करप्शन होतं. यांनी आपली संस्थाच करप्ट करायचं त्या ठिकाणी ठरवलं. समोरची मंडळी त्यांनी खाली बसून घ्या. निळे जर्सीवाले खाली बसून घ्या तुम्ही. आणि म्हणून यांचं करप्शन जे आहे ते कॉर्पोरेशनचं करप्शन आहे हे आपण लक्षात घ्या. मोदी आता खोटं बोलतोय हे आता भारतीयच म्हणत नाही, तर अमेरिकेचं सरकार सुद्धा बोलतोय हे आपण लक्षात घ्या. पुलवामामध्ये 40 जवान गेले, 40च्या वरती जवान गेले. पाकिस्तानने हे कृत्य केलं म्हणून आपण त्यांच्यावरती दोष दिला.
बागलकोट वरती असताना आपण त्या ठिकाणी हमला केला, ही असणारी परिस्थिती आहे. एअरफोर्सने हमला केला याच्याबद्दल दुमत नाही. पंतप्रधानांनी म्हटलं की आम्ही असणारं एक त्यांचं विमान पाडलं, F-16 विमान पाडलं. जेवढी काही F-16 विमानं पाकिस्तानमध्ये आहेत ती अमेरिकेने दिलेली आहे. ती अमेरिकेने ह्याच्यासाठी दिली होती की अफगाणवरती कंट्रोल करण्यासाठी दिली होती. त्याच्या बाहेर तुम्हाला वापरता येणार नाही. आणि जग मग असताना अमेरिकेला विचारायला लागलं की तुम्ही मदत म्हणून दिलेली विमानं ही दुसऱ्या देशाच्या विरोधात कशी वापरली जातात. तेव्हा अमेरिकेने म्हटलं आम्हाला जरा तपास करू द्या, आम्ही तपास करतो आणि वस्तुस्थिती जगापुढे मांडतो. अमेरिकेने तपास केला आणि तपास केल्यानंतर लक्षात आलं की अमेरिकेचे जे विमान तयार होतं F-16 त्यांनी जेवढे दिले होते तेवढेच विमानं पाकिस्तानकडे, आणि जगाला त्यांनी तो अहवाल दिला की आम्ही जेवढी विमानं पाकिस्तानला दिलेली होती तेवढी विमानं जशीच्या तशी आहेत, त्याच्यातला एकही कमी झालेला नाही. आता एकही कमी झालेला नाही म्हटलं म्हणजे पंतप्रधानांना म्हटलं की एक F-16 मी पाडलं, आमच्या सैन्याने पाडलं. हे पंतप्रधानांनी म्हटलेलं वाक्य अमेरिकेच्या सरकारने खोटं ठरवलेलं आहे. 3 दिवस झाले आम्ही अपेक्षा करत होतो की पंतप्रधान याचं उत्तर देईल, पुरावा देईल की तिथे असणारा आम्ही एक खरंच पाडलेलं आहे आणि अमेरिकेला खोटं पाडेल. परंतु 3 दिवस झाल्यानंतर सुद्धा पंतप्रधान एवढ्या सभा घेतल्या त्याच्यामध्ये एकदाही बोललेला नाही. बाबा का बोलला नाही. आता अमेरिकेला खोटं बोलायचं कारण काय हा त्याच्यातला महत्वाचा प्रश्न. अमेरिकेला खोटं बोलायचं कारण काय हा पंतप्रधान पुन्हा एकदा खोटा ठरला हे आपण लक्षात घ्या. यांनी स्वतःचीच आबरू काढली नाही तर देशाची सुद्धा आबरू चव्हाट्यावरती आणली अशी असणारी परिस्थिती आहे की या देशातला मतदार जो आहे तो खोटारड्याला पंतप्रधान करतोय असा शिक्का आपल्यावरती बसला हे लक्षात घ्या. आता हा शिक्का आपल्यावरती बसलेला काढायचा असेल तर या नरेंद्र मोदीचं सरकार पुन्हा निवडून येणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. म्हणजे जगामध्ये आपली नाचक्की झाली, जगामध्ये आपली चितू झाली की या देशाचा पंतप्रधान खोटारडा आहे. आणि म्हणून मित्रो हे नुसतं खोटारडं नाही, हे डाकू पण आहे हे लक्षात घ्या. हे डाकू आहे. हे पंतप्रधान असून डाकू आहे एवढं लक्षात घ्या. तुमच्याकडे कोणाकडे नोट आहे का? आहे का नोट? 10 रुपयाची असेल, 5 रुपयाची असेल, 50 रुपयाची असेल, 100 रुपयाची आहे का? काढा ना मग. लय अवघड जागी ठेवली. वाचा तिथं नाही, तिथंच उभं राहा, वाचा त्याच्यावरती काय लिहिलंय. चष्मा नाही जाऊ द्या, ज्याला वाचता येतं त्यांनी सांगा काय लिहिलंय त्याच्यावरती सांगा. मैं धारक को 50 रुपए अदा करने का वचन देता हूँ। स्वच्छ भारत अभियान नाही ना उचित पडले गव्हर्नरची सही आहे का त्याच्यावरती? आहे त्याच्यावरती काय लिहिलंय? मैं धारक को 50 रुपए अदा करने का वचन देता हूँ. वचन देता बरोबर ठेवा. आता हे आश्वासन कोणाचं आहे? गव्हर्नरचं गव्हर्नरचं आहे.
म्हणजे या नोटावरची मालकी कोणाची झाली? गव्हर्नरची झाली ना. मग त्या रद्द करायच्या असतील, बदलायच्या असतील, तोडून मोडून टाकायचं असेल तर अधिकार कोणाचा? या पंतप्रधानाला आला कुठून अधिकार रद्द करण्याचा? हे डाकू आहे, हे लय मोठं डाकू आहे. नोटा रद्द केल्या, त्याला माहित होतं काही जणांकडे काळा पैसा आहे, तेव्हा नोटा रद्द तर केल्या, पण त्याच्याबरोबर एक कायद्यात दुरुस्ती केली. आणि कायद्यात दुरुस्ती ही केली की ज्याच्याकडे काळा पैसा आहे तो जर बँकेत घेऊन आला आणि तो काळा पैसा सिद्ध झाला तर त्याला 7 वर्षाची शिक्षा. त्याला 7 वर्षाची शिक्षा. आता ज्याच्याकडे काळा पैसा आहे तो कशाला बँकेत जाईल? म्हणजे हे माझ्याकडे काळा पैसा आहे, जरा पांढरा करून दे, आणि तो म्हण ठीक आहे तुला देतो, आता चल माझ्याबरोबर पोलीस स्टेशनवर 7 वर्षाची शिक्षा भोगायला. या बाई मुझे मार, हे कोण करणार? मग डोकेबाज दाखवायचे. एक व्हिडिओ फिरतोय अहमदाबादचा, कोणी बघितलाय का? याच नोटा बदलीच्या संदर्भातला कोणी बघितलाय का? नाही बघितला. मग काय बघता ते अँड्रॉइड वरती? या अहमदाबादचा एक व्हिडिओ आहे, ज्याच्याकडे काळा पैसा आहे तो असा एकाला म्हणतो, अरे बाबा माझ्याकडे असताना काळा पैसा आहे, तो आता काय उपयोगात नाही कारण का रद्द झालेला आहे, तो बदली करून मिळेल का? तो म्हणतो मिळेल ना, का नाही मिळणार? तो म्हटलं कोण करून घेणार? तो म्हटला मीच करून देईन, काळजी कशाला करतो? तो म्हटला तू? तो म्हटला होय. पण तो म्हटला बदली करायची असेल तर त्याची किंमत आहे. तो म्हटला काय किंमत आहे? 60% तुझे, 40% माझे. आता त्याच्या लक्षात आलं नाहीतरी ह्या कागदाचा तुकडाच आहे. 60% मिळत असेल 60% घ्या, 40% देऊन टाका. आता हा जो कोणी असेल त्याच्याकडे नवीन नोटा आल्या कुठून? बदली करण्यासाठी नवीन नोटा आल्या कुठून? आम्ही पंतप्रधानांना विचारतो की रिझर्व्ह बँकेच्या नोटा